नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मायक्रो कंट्रोलर या सब्जेक्टचा थर्ड इयर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा पेपर पोस्टपोन झाला होता आणि तो आता 26 तारखेला घेण्यात येणार आहे. त्यामुळे मायक्रो कंट्रोलरची पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. होईल तेवढे पीवायक्यू आपण या सिरीज मध्ये पूर्ण करणार आहोत. सर्वात पहिले आपण खूप सोपा क्वेश्चन घेतलेला आहे. तो म्हणजे बऱ्याच वेळेस क्वेश्चन पेपर मध्ये पीवायक्यू म्हणून आलेला आहे. तो असा की कंपेअर मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. तर फक्त आपल्याला जस्ट सिंपल कंपॅरिझन करायचंय मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरचं. तर बघूया आपण. तर सर्वात पहिला पॉइंट काय आहे? मायक्रो कंट्रोलर इज अ पार्ट ऑफ अन एम्बेडेड सिस्टम. मायक्रो कंट्रोलर हा एम्बेडेड सिस्टमचा भाग आहे. तर मायक्रो प्रोसेसर काय आहे? मायक्रो प्रोसेसर इज अ मेन पार्ट ऑफ अ कम्प्युटर सिस्टम. हे सिंपल वाक्य आहे. मायक्रो कंट्रोलर कुठे यूज केला जातो? एम्बेडेड सिस्टम मध्ये. जसं की मशीन मध्ये काहीतरी पर्टिक्युलर काम करण्यासाठी एम्बेडेड सिस्टम वापरली जाते. आणि मायक्रो प्रोसेसर काय असतं? तर कम्प्युटर सिस्टम मध्ये वापरलं जातं. म्हणजे जसं कम्प्युटर मध्ये व्हेरियस टाइप ऑफ प्रोग्राम्स वगैरे रन करण्यासाठी किंवा बरेचसे काम करण्यासाठी आपण मायक्रो प्रोसेसर कम्प्युटर सिस्टम मध्ये वापरतो. हा एक महत्वाचा पॉइंट होता. त्यानंतर इट हॅज अ प्रोसेसर अलॉंग विथ इट्स इंटरनल मेमरी अँड द इनपुट आउटपुट कंपोनेंट्स. तसं इट हॅज आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये इट हॅज ओन्ली अ मेमरी. सो इट्स मेमरी अँड इनपुट आउटपुट कंपोनेंट रिक्वायर्ड टू कनेक्ट एक्सटर्नली. हा. तर मायक्रो कंट्रोलर काय आहे? एक छोटीशी चिप आहे ज्यामध्ये ऑलरेडी मेमरी आणि इनपुट आउटपुट कंपोनेंट्स हे इंटरनली इनबिल्ट असतात आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये आपल्याला ते एक्सटर्नली कनेक्ट करावे लागतात. एवढाच हा पॉइंट होता. त्यानंतर मेमरी अँड इनपुट आउटपुट कंपोनेंट्स आर प्रेझेंट अँड द इंटरनल सर्किट इज क्वाईट स्मॉल. तसं मायक्रो कंट्रोलर मध्ये इन दिस मेमरी अँड इनपुट आउटपुट कंपोनेंट्स आर कनेक्टेड एक्सटर्नली. हेज द सर्किट बिकम्स लार्ज. आत्ताच आपण बघितलं की मायक्रो कंट्रोलर मध्ये आपल्याला इनपुट आउटपुट कंपोनेंट्स हे ऑलरेडी इनबिल्ट असतात त्या चिप मध्ये. पण मायक्रो प्रोसेसर मध्ये आपल्याला ते एक्सटर्नली कनेक्ट करावे लागतात. सो ज्यावेळेस आपण एक्सटर्नली कनेक्ट करतो त्यावेळेस सर्किट बिकम्स लार्ज. सर्किटची साईज वाढते. पण मायक्रो कंट्रोलर मध्ये इंटरनल सर्किट हे ऑलरेडी इनबिल्ट असतात. त्यामध्ये मेमरी इनपुट आउटपुट कंपोनेंट्स ऑलरेडी इनबिल्ट असतात. त्यामुळे मायक्रो कंट्रोलरची इंटरनल सर्किट स्मॉल असतात. एवढाच पॉइंट होता. मायक्रो कंट्रोलरचं इंटरनल सर्किट स्मॉल आहे आणि मायक्रो प्रोसेसरचं इंटरनल सर्किट लार्ज आहे. इट कॅन बी युज्ड इन अ कॉम्पॅक्ट सिस्टम. मायक्रो कंट्रोलर हे कॉम्पॅक्ट सिस्टम मध्ये सुद्धा वापरलं जातं आणि मायक्रो प्रोसेसर कॉम्पॅक्ट सिस्टम मध्ये वापरू शकत नाही. आता कॉम्पॅक्ट सिस्टम काय असतं ते तुम्हाला सांगतो. कॉम्पॅक्ट सिस्टम मध्ये वापरलं जातं म्हणजे कुठे वापरलं जातं? टॉईज मध्ये वापरलं जातं आणि त्यानंतर सेन्सर्स मध्ये वापरलं जातं मायक्रो कंट्रोलर. तसं आपण मायक्रो प्रोसेसर हे कॉम्पॅक्ट सिस्टम मध्ये यूज करू शकत नाही. आपण मायक्रो कंट्रोलर हे कॉम्प्लेक्स सिस्टम मध्ये वापरतो. कॉम्प्लेक्स सिस्टम म्हणजे काय? कॉम्प्युटर झाले आणि लॅपटॉप झाले. अशामध्ये आपण मायक्रो प्रोसेसर वापरतो आणि टॉईज आणि सेन्सर्स मध्ये आपण मायक्रो कंट्रोलर यूज करतो. द एंटायर सिस्टम कॉस्ट ऑफ अ मायक्रो कंट्रोलर इज लो. आता मायक्रो कंट्रोलर मध्ये आपल्याला सगळं इनबिल्ट मिळतंय. सो त्याची मायक्रो कंट्रोलरची साईज कमी आहे. आणि द एंटायर सिस्टम कॉस्ट ऑफ अ मायक्रो प्रोसेसर इज हाई. आता मायक्रो प्रोसेसर मध्ये आपल्याला एक्सटर्नली त्याला इनपुट आउटपुट कंपोनेंट्स आपल्याला कनेक्ट करावे लागते. एक्सटर्नली आपल्याला त्यावर खर्च करावा लागतोय. त्यामुळे मायक्रो प्रोसेसरची किंमत वाढते आणि मायक्रो कंट्रोलरची किंमत कमी राहते. आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे. इट कॅन बी युज्ड इन स्टोअर्ड पॉवर डिव्हाइसेस ॲज इट्स एक्सटर्नल कंपोनेंट्स आर फ्यू अँड कन्झम्पशन ऑफ पॉवर इज लो. तेच सांगतंय. पुन्हा एकाच हे मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर एकाच पॉइंटवर उभा आहेत. मायक्रो कंट्रोलर मध्ये सगळं इनबिल्ट असतं आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये इनबिल्ट नसतं. या पॉइंटला सुद्धा त्याचाच आधार आहे की इट कॅन बी युज्ड इन स्टोअर्ड पॉवर डिव्हाइसेस. एक्सटर्नल कंपोनेंट्स आर फ्यू अँड कन्झम्पशन ऑफ पॉवर इज लो. एक्सटर्नल कंपोनेंट कमी असतात त्यामुळे मायक्रो कंट्रोलर हे कमी पॉवर यूज करतं आणि इट इज नॉट सुटेबल फॉर स्टोअर्ड पॉवर डिव्हाइसेस लाईक बॅटरीज बिकॉज ऑफ द एक्सटर्नल कंपोनेंट्स द पॉवर कन्झम्पशन इज हाय. आपण एक्सटर्नल कंपोनेंट लावतो त्यामुळे मायक्रो प्रोसेसरची पॉवर कन्झम्पशन ही जास्त असतं कम्पेअर टू मायक्रो कंट्रोलर. एवढाच पॉइंट होता. मायक्रो कंट्रोलर कमी पॉवर यूज करतं. मायक्रो प्रोसेसर हे जास्त पॉवर यूज करतं. त्यानंतर सेव्हरल मायक्रो कंट्रोलर्स ऑफर पॉवर सेव्हिंग मोड्स. काही पॉवर मायक्रो कंट्रोलर हे पॉवर सेव्हिंग मोड सुद्धा ऑफर करतात. त्यानंतर मिनी मायक्रो प्रोसेसर डोंट हॅव पॉवर सेव्हिंग मोड. जसं की आपला लॅपटॉप. ठीक आहे. The application of microcontrollers is wide as it is used in washing machines, MP3 players, automobiles and embedded systems. एम्बेडेड सिस्टीम्स मध्ये, वॉशिंग मशीन्स मध्ये, MP3 प्लेअर झालं आणि ऑटोमोबाईल्स मध्ये आपला मायक्रो कंट्रोलर आपण यूज करत असतो. मायक्रो कंट्रोलरचे ऍप्लिकेशन म्हणून काय लिहिणार लिहिणार तुम्ही तर वॉशिंग मशीन्स, एम्बेडेड सिस्टीम, MP3 प्लेयर्स आणि ऑटोमोबाईल.
तसं मायक्रो प्रोसेसर हे कुठे वापरलं जातं? इट इज यूज्ड फॉर पर्सनल कॉम्प्युटर्स. आपण ज्या लॅपटॉपवर काम करतोय, त्या लॅपटॉपमध्ये सुद्धा मायक्रो प्रोसेसर असतात. इट इज बेस्ड ऑन हार्वर्ड आर्किटेक्चर. आणि मायक्रो प्रोसेसर काय असतं? तर इट इज बेस्ड ऑन द वॉन न्यूमन मॉडेल. आता हे 2 काय आहे तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. इथं फक्त एवढंच कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचं. It has a central processing unit along with RAM, ROM and other peripherals embedded on a single chip. मायक्रो कंट्रोलर मध्ये रॅम असतं, रोम असतं आणि अदर काही पेरिफेरल्स एम्बेडेड असतात मटेरियल्स. ते सिंगल चिपवर ऑलरेडी आपल्याला इनबिल्ड करून त्याने दिलेले असतात. तसं मायक्रो प्रोसेसरला काय नसते, रॅम नसते, मायक्रो प्रोसेसरला रॉम नसते आणि अदर पेरिफेरल्स सुद्धा नसतात. आपल्याला ते सगळं एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतं. These systems run up to 200 megahertz or more depending on a architecture. आता मायक्रो प्रोसेसर मध्ये दिस सिस्टम कॅन रन ॲट व्हेरी हाय स्पीड. मायक्रो मायक्रो प्रोसेसर हे हाय स्पीडने काम करू शकतं. तर मायक्रो कंट्रोलर आहे 200 मेगाहर्ट्झने काम करू शकतं. ते डिपेंड आहे त्याच्या आर्किटेक्चरवर आणि मायक्रो प्रोसेसर सुद्धा डिपेंड आहे त्याच्या आर्किटेक्चरवर. इट इज युज्युअली used for application specific systems. It's used for general purpose application. तेच ॲप्लिकेशन आपण आता इथं शिकलो होतो वॉशिंग मशीन वगैरे आणि लॅपटॉप्स वगैरे तेच इथं दिलेलं आहे. इट इज सिंपल अँड लो कॉस्ट विथ फेवर इन्स्ट्रक्शन्स. इट इज कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह विथ अ लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन. आता मायक्रो प्रोसेसरला आपण नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. पण ते थोडंसं कॉम्प्लेक्स होतं कारण आपण त्यामध्ये एक्सटर्नल कंपोनेंट्स आपण त्यामध्ये जॉइन करत असतो, कनेक्ट करत असतो. तसं मायक्रो कंट्रोलर हे काहीतरी पर्टिक्युलर काम करण्यासाठी काहीतरी मोजके इनबिल्ट पार्ट त्यामध्ये जॉइन केलेले असतात. इनबिल्ट कंपोनेंट्स त्यामध्ये दिलेले असतात. त्यामुळे ते काहीतरी कमीत कमी इन्स्ट्रक्शन्स हे फॉलो करतात. पण ज्या पर्टिक्युलर कामासाठी आपण मायक्रो कंट्रोलर यूज करतो, त्यामध्ये त्याचेच पार्ट असतात. पण मायक्रो प्रोसेसरला आपण कोणतेही बाहेर एक्सटर्नल पार्ट जोडू शकतो, आपल्याला हवे तसे. एवढंच मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसरचा डिफरन्स होता. असा डिफरन्स तुम्ही पेपरमध्ये एवढे पॉइंट्स जरी लिहिले, तरी तुम्हाला मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरचे पूर्ण मार्क मिळून जातील. तर पुढचा व्हिडिओ आम्ही नक्कीच लवकरच घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण एंडसेमची पूर्ण प्लेलिस्ट आम्ही होईल तेवढ्या लवकर अपलोड करणार आहोत. धन्यवाद.